चला सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात. पहिला बॉल अफजल टिवाले साठी ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या बॉल साठी. बॉल पकडून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथून मात्र पलून कंप्लीट केल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. धाबा तर बनवायचे. पहिला लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला अफजल टिवालेनं. इथून 2 धाबांना अकाउंट ओपन झालाय. ते 7-11 दामट टीमचा आपण पाहताय. सेमीफायनल आहे. जिंकलात तर या स्पर्धेच्या फायनल मध्ये ग्रँड एंट्री. हो हेलिकॉप्टर उडवलाय परंतु अगदी हातामध्ये. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झालाय आणि फलंदाज अफजल टिवाले इथून बाद होईल. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या 7-11 दामट टीमला. फलंदाज इथून बाद झालाय तो अफजल. हो आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंप. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यानंतर जो काही टप्पा पकडला अक्षयनं त्यानंतर अफजल टिवालेची ती विकेट आणि आता मुझक्कीर मौलाना यांच्या विरोधामध्ये टाकलेला वाईड यॉर्कर डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळाला. चांगली सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं. हो अक्षयचा आणखीन एक चांगला बॉल फॉलो केलाय. यावेळी पूर्णपणे रीड केलाय आणि इथून देखील डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात आणि ते डॉट बॉल आल्यानंतर ते प्रेशर 7-11 दामट टीम वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 9 सेकंड वरती 7 आहे. तो प्रतीक्षा करतोय स्ट्राईक वरती येण्यासाठी. 2च ओव्हरची मॅच आहे. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. हो हो इथे आपण पाहताय एज लागली आणि इथून मात्र फलंदाज देखील बादच झालेत. मुझक्कीर मौलाना मोठी विकेट आली आहे आणि आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रेहान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी चाललेत. काल रजनी स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली आहे रेहानने. ज्या मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय समोरची टीम ज्यावेळी जल्लोष साजरी करत होती त्यावेळी खऱ्या अर्थानं रेहानने मारलेले ते षटकार चौकार आणि तिथून मात्र टीमला मिळवून दिलेला तो विजय. 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले होते या फलंदाजानं आणि हारलेली मॅच खऱ्या अर्थाने जिंकवली होती. तो रेहान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. हो ऑन साइडला खेळला स्कोर ऑफ द विकेट. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटलाय 7. हो दुसरी धाव देखील कंप्लीटच झाली आहे. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 4 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आल्या 4 विकेट्स आल्या. 2-7-11 टीम बॅटिंग करती आहे. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या पहिले. शिवम हो शिवमचा पहिला बॉल विजटन फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7च्या बाट मधून चौकार. लेफ्टी गोलंदाज आले राऊंड द विकेटनं ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतायत आणि मात्र बरोबर पीक केलं की बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. म्हणजे अगदी आपण पाहायला गेलं तर राईटी बॅट्समनसाठी तो अगदी ऑफ कटर देखील होत होता परंतु लेफ्टी बॅटरनं मात्र तो खेळून काढला
आणि बरोबर पीक झाल्यानंतर तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 वाकत चषक 2025 तुम्ही पाहताय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल या चौकारानं 8 वरती. किमान 20 धावा धावफलकावरती बनवणं हे गरजेचं राहील. 2 षटकांमध्ये 20 धावा जर आल्या तर या माशला एक वेगळी कलाटणी मिळेल आणि त्याच उद्देशानं तो बॅटिंग आता मैदानाच्या आत करतोय. हो, इथून आपण पाहताय सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. वाईट आणि त्याच्यावरती आलेली एक सिंगल, जे एकंदरीत 2 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10. ओ, आणखीन एक चांगला बॉल चॉप करायचा होता, डायरेक्ट चिटकाण्याचा प्रयत्न अक्षय यांचा, परंतु तिथून एक सिंगल धाव कंप्लीटच झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील जर पाहायला गेलं तर 3 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. उर्वरित 3 बॉल अजूनही बाकी आहेत. शिवम चांगली बॉलिंग करतात. सॉरी, 2च बॉल झालेत, एक वाईड आहे. 4 बॉल बाकी आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 12वा प्लेअरचं लक्षच त्यासाठीच त्याला बसवलं जातं. ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी पलटलाय. 7 वेगानं धावतोय आणि दुसरी धाव आता इथून आपण पाहताय नॉट आउट. पोहोचलाय त्या ठिकाणी 7. इतक्या वेगानं धावला. गुड रनिंग बिटवीन विकेट. पुनश्च एकदा 2 धावा. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 13. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि त्या व्यवस्थित जर का बॅटवरती आला ना तर मात्र अगदी मोठा स्ट्रोक जरूर पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी तो स्ट्रगल चालू आहे. कारण की शिवम इतकी चांगली गोलंदाजी करतो की त्याच्या समोर ते फटके खेळणं थोडंसं अवघड जाऊन बसलंय. हो, स्विच इटच केलाय. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. बॉल बाउन्स करत अगदी सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा कंप्लीट. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. यश आपण पाहताय, जबरदस्त फिल्डिंग. बॉलला आतमध्ये पूर्णपणे ढकललं आणि तिथून आपण पाहताय. सर, चेक करायचंय का? सर, कॅमेरामध्ये कॅप्चरच होत नाहीये. समोरच ओ, स्वीप केलाय. यावेळी रिझल्ट चांगला मिळेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चौकार आलाय आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 19 आणि धावा आता बनवायच्या आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल आतापर्यंत झालेत आणि ज्या धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं पाहत होती 7-11 तिथपर्यंत जरूर आता पोहोचली आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या आपण पाहताय. हो, ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. ऑलॉंग दी कार्पेट निघालाय बॉल डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु तोपर्यंत फलंदाज देखील या ठिकाणी पोहोचतात. 2 धावा पुनश्च एकदा कंप्लीट होतील आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 21. येणारे 12 बॉल आणि धावा बनवायचे त्या 22.
12 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे ती सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला. बारा बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे म्हणजे प्रतिषटक 11ची सरासरी राखावी लागेल मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. कोणता संघ मेगा फायनल मध्ये ती 12 बॉल मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहताय ऋषी आणि त्याच्या साथीनं अक्षय म्हात्रे आणि गोलंदाजी मार्कवरती आलेत ते गोलंदाज मुझक्कीर मौलाना. फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल त्यासाठी आता चालू असलेला हा रणसंग्राम आपल्याला इथून पाहायला मिळेल. एक सत्र तर समाप्त झालंय दुसऱ्या सत्राला आता सुरुवात झाली आहे. कोणता संघ इथून मात्र ती मेगा फायनल पर्यंत जाऊन पोहोचेल त्यासाठी मात्र आता हा संघर्ष आपल्याला इथून जरूर पाहायला मिळेल. मुझक्कीर मौलाना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय त्यांना आणि समोर जर पाहायला गेलं तर मात्र अक्षय म्हात्रे म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 7-11 दामत सिद्धिविनायक नेरळपाडा. पहिलाच बॉल ऑन साईडला फिरवलाय बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती साधनं जसा चौकार मारला होता अक्षय म्हात्रेला तसाच चौकार आता मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून. हो चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिला अगदी जमिनीला समांतर आलाय. शंभर रन डिलिव्हरी पाहायला मिळतीये आणि इथून मात्र धाव मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडेसे इरादे अगदी स्पष्ट झाले होते सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे परंतु त्यानंतरचा हा डॉट बॉल पुनश्च एकदा कमबॅक करून देईल. हो इथे फिल्डर आहेत चान्स बनलाय. हो इथे आपण पाहतोय मोठी विकेट अक्षय म्हात्रे परततोय रन आउटच्या स्वरूपामध्ये. मोठी विकेट आली अक्षय म्हात्रेची आणि त्याचसाठी खऱ्या अर्थाने सापलं रचलं होतं. रियान त्या ठिकाणी आपण पाहताय आजचा बर्थडे बॉय रियान ज्यानं फेकी केली आणि आमचे दुसरे बर्थडे बॉय आमचे स्कोरर आपण पाहताय तेजस आमच्या साथीने आहेत त्यांचा देखील आज बर्थडे आहे आणि त्यांच्या बर्थडेचा औचित्य साधून आपण पाहताय वाकच चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला वाकचकरांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुनश्च एकदा त्यांना वाकच चषकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आज
ऑन स्क्रीन त्यांचा तुम्ही फोटो देखील पाहिला असेल. बर्थडेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि आज बरेचसे बॅनर देखील पडतील जिथे वाकस टीम मध्ये वाकस गावामध्ये बरेचसे शर्यती प्रेमी आहेत. इथून आपण पाहताय पंचांनी वाईट बॉल दिलाय आणि वन बाउन्स देखील, कारण की डोक्याच्या वरूनच गेलाय त्याच्यामुळे मात्र लगेच वाईटचा इशारा दिला. इथून एक्स्ट्राची धाव येईल. एक्स्ट्राच्या धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 5 वरती. ओ इथे फटका तर फसलाय. फिल्डर आहेत हातामध्ये, पकडली एक कॅच. ऋषीला देखील परतावं लागतंय. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. वा बरोबर शॉर्ट बॉल टाकला आणि जसा ऋषीने त्याच्यावरती आक्रमण चढवलं अगदी डीप मध्ये, कव्हरला फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये. शाहिदने पकडले कॅच आणि आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळतीये. पाच धावा धाव फलकावरती आल्यात. आतापर्यंत आपण पाहताय 4 बॉल समाप्त झालेत. विकेट्स आपण पाहताय 2 आल्यात. एक रनआउटच्या अक्षय मात्रेची, त्यानंतर मात्र ऋषी देखील बाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. नॉस्टा केनवती हेमंत, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मुझक्कीर यांचा नेक्स्ट बॉल. हो लोवर फुल टॉस बॉल, गॅप शोधले बरोबर. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. ही ते देखील चौकारच आलाय आणि चौकार आल्यानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती मात्र 9 वरती. शेवटचा बॉल अद्यापही बाकी आहे. 12 मध्ये 22 धावसंख्या बनवायची आहे आणि आतापर्यंत आपण पाहताय 9 धावा ज्या धाव फलकावरती आल्यात. या शेवटच्या बॉलवरती जर का 2 धावा जर का आल्या ना तर ती धावगती खऱ्या अर्थानं जी 11ची आहे ती सरासरी ती राखली जाईल. आज शेवटचा बॉल. हो शॉर्ट बॉल होता, हुक केलाय फिल्डर त्या ठिकाणी. अनस पकडली, आणखीन एक कॅच, आणखीन एक फलंदाज बाद. निलेशला इथून परतावं लागतंय. 6 बॉल मध्ये 9 धावा देत 3 मोठे हादरे दिलेत, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 2 खऱ्या अर्थानं आपण पाहताय या ठिकाणी एक ऋषी बाद झाला आणि त्यानंतर एक निलेश बाद झालाय. 2 कॅच स्वरूपामध्ये बाद झालेत, म्हणजे ते गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि एक खऱ्या अर्थानं ती सांघिक विकेट जी रनआउटची आपल्याला पाहायला मिळाली. येणारी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या आता 13. 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळतीये. या 6 बॉल मध्ये त्या 13 धावा बनल्या जातील का हे देखील आता पाहावं लागेल. 6 बॉल 13 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे अगदी आपण पाहताय यश 5व्या क्रमांकावरती, परंतु हेमंत अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि बॉल आता मात्र दिलाय तो गोलंदाज मुस्तकिमच्या हातामध्ये बॉल दिलाय. ओ इथे देखील कॅच पकडली आहे एका हाताने. बर्थडे बॉय चमत्कार करतोय आणि इथून देखील विकेटच पाहायला मिळतीये. मुस्तकिमने केलाय काम तमाम. हेमंतला पाठवलंय परत. 5 बॉल आणि आता 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल 13 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. इथून खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला
5 बॉल 13 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येणार आणि कोणता फलंदाज इथून खऱ्या अर्थाने ही मॅच फसली आहे त्या मॅचला बाहेर काढणार. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे अगदी आपण पाहताय ते 5 आणि धावा बनवायचे आहेत ते अगदी 13 आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो राज. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. राज आणि यश मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु इथे आपण पाहताय मुस्तकीम आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल परंतु इथे आपण स्ट्राईक हवी आहे यशला. त्यानं मात्र आता राजला परत पाठवलंय. जसा डॉट बॉल आला तसा लगेच राजला इथून परत पाठवलं. आणि आता कोणता फलंदाज जाईल. आता कोणता फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये ते सगळं काही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोपी मॅच वाटत होती खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. 12 बॉल मध्ये 22. धावसंख्या अगदी आपण पाहताय तिथेच ती रावली 9 वरती. विकेट्स आल्यात त्या 5. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 मोठे आदरे दिलेत मुस्तकींनी. आता मात्र येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. 4 बॉल 13. कोणता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. हो चांगला बॉल टाकलाय. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. बॅटचा फेस ओपनच नव्हता आणि त्याचमुळे मात्र आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे आता काबीज केली आहे 7-11 दामट टीमनं. एक बॉल या मॅचचा निर्णायक बॉल असेल. हो ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. इथून आपण पाहताय एक सिंगल धाव तर कंप्लीट झाली आहे. सिंगल तर कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र येणारे बॉल शिल्लक असतील 2 आणि धावा बनवायच्या आहेत ते अगदी आपण पाहताय 12. 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे कारण की 2 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. 2 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता अजूनही आपण पाहताय. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहताय बंटी. एक जर का आला ना तर हालचाल चालू होईल मॅच मध्ये. 2 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हो चांगलाच बॉल टाकलाय. चांगलाच बॉल टाकलाय. आता शेवटचा एक बॉल आहे. शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. आणि इथे फायनल मध्ये प्रवेश केलाय 7-11 दामट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम.